Welcome to the Maths for Mother. Today's our topic that is measure the given angle. तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट 25 मध्ये काही अँगल्स दिलेले आहेत आणि ते तुम्हाला मेजर करायचे. तर ते मेजर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपासमधलं जे प्रोटेक्टर आहे ते यूज करायचं आहे. आणि सी हियर हे तुमच्या कंपासमधलं प्रोटेक्टर ते यूज करायचं आहे आणि माझ्याकडून मी मोठं प्रोटेक्टर यूज करते आहे. सो एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल द अँगल इज लाईक दिस. प्रत्येक वेळेला असं असेल नाही की अँगल जो आहे तो असाच येईल लाईक दिस ऑर लाईक दिस. दॅट मीन्स बेस ऑलवेज असा प्लेन खालीच असेल असं काही नाही आहे. समटाइम्स व्हॉट हॅपन्स द व्हर्टेक्स इज ऑन अप्पर साईड. मग तशा प्रकारचा अँगल कसा मोजायचा आहे हे मी सांगणार आहे. अशा प्रकारचा अँगल तुम्हाला इझिली मोजता येतो बाय युझिंग युअर प्रोटेक्टर. तुम्ही तुमचा प्रोटेक्टर यूज करू शकता आणि मी सांगितलं की बेस लाईन जी आहे ती याला कोइन्साइड करायची आणि असं ठेवून अँगल मोजायचा. तर ते तुम्ही इझिली करू शकता. बट व्हेन द व्हर्टेक्स इज ऑन अप्पर साईड ॲट दॅट टाइम हाऊ टू मेजर इट तो पॉईंट आपण बघणार आहोत. सो फॉर दॅट सेम प्रोसिजर इज देअर. आता आपण वही फिरवू शकतो. मी बोर्ड फिरवू शकत नाही ना. तुम्ही वही फिरवून हा जो बेस आहे तो तुम्ही खाली घेऊ शकता आणि स्ट्रेट करून मग तुम्ही त्याच्याप्रमाणे बघू शकता. पण आता इथं ते पॉसिबल नाही आहे. बोर्ड तर मला करता येणार नाही आणि विदाउट मूव्हिंग और विदाउट रोटेटिंग दॅट नोटबुक यू कॅन मेजर दिस अँगल. हाऊ सी हियर. आता ते कसं करायचं आहे. लास्ट टाइम प्रोटेक्टरची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. वी हॅव टू कोइन्साइड दिस लाईन. ही आपल्याला लाईन कोइन्साइड करायची आहे अँगलच्या बेसला आणि वी हॅव टू टेक कन्सिडरेशन दॅट इज दिस नॉच. हा नॉच जो आहे तो मला कन्सिडर करायचा आहे. तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे. सो दिस इज हा पॉईंट बघा लक्षात येतोय का तुमच्या. सी हियर दिस वन. हा जो आहे इथे जिथं दोन लाईन्स एकमेकांना कोइन्साइड होत आहेत तो ती लाईन तर ती कन्सिडर करायची आपल्याला. ती आपल्याला मॅच करायची. कुणाशी मॅच करायची. वी हॅव टू मॅच दिस नॉच विथ दिस वर्टेक्स. ह्या वर्टेक्स बरोबर. पण वर्टेक्स बरोबर अशी करायची का अशी करायची का कन्फ्युजन घ्यायची काही गरज नाही. कोणतीही एक साईड सिलेक्ट करा ज्याला आपल्याला हे कोइन्साइड करायचं आहे. सो आय एम गोइंग टू कोइन्साइड लाईक दिस. मी असं कोइन्साइड करते this line and this line and this. If you want you can use like this also. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं सुद्धा यूज करू शकता. कोणतीही लाईन कोइन्साइड करली तरी सुद्धा चालते. आय एम गोइंग टू मॅच इट लाईक दिस. सी हियर मी असं मॅच करते. सो नाउ सी हियर व्हेन आय एम गोइंग टू मॅच दिस. आता कुठून काउंट करायचं आहे ते एक कन्फ्युजन. दुसरं अँगल कोणत्या बाजूला आहे. ह्या बाजूला आहे का अँगल. नाही इकडे मोकळी जागा आहे तर मला या बाजूला काउंट करायचंच नाही आहे. मग ह्या साईडचा झिरो त्यापासून मी काउंट करणार आहे. मला माहिती आहे की तुम्हाला स्क्रीनवर थोडंसं ब्लर दिसत असेल. बट व्हेन आय एम गोइंग टू काउंट मग तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर नंबर्स आहेत काहीतरी. सी हियर दिस झिरो. आता इथं दोन आहेत 0 आणि 180. पण मला पाहिजे तो आतला म्हणजे 0 पासून स्टार्ट करायचं आहे 180 पासून नाही. 0 10 20 30 40 50 60 70 80 इन बिटवीन 80 to 90 याच्यामध्ये आहे म्हणून मी मधल्या लाईन मोजते. दिस इज द 85. ही पुढची लाईन आहे ती 85 86 87 अँड 88. 88 ला येते ती लाईन. सो दिस अँगल इज ऑफ मेजरमेंट ऑफ 88 डिग्री. दिस अँगल इज अ मेजरमेंट ऑफ 88 डिग्री. आता 88 कसं आलं ते पण मी तुम्हाला सांगते. सी हियर मी कसं काउंट केलं ते सांगते. लाईन माझी कुठं आली मी तुम्हाला आधीच सांगितलं. दॅट इज बिटवीन द 90 अँड 80. ह्या दोन्हीच्या मध्ये 90 आणि 80च्या मध्ये माझी लाईन आली. मग मी हा जो आहे 80 पासून काउंट केलं पुढं 80 पासून काउंट केले पुढं. हियर इट इज 50. तर 2 मिनटं मी अशी पकडते. सो सी हियर दिस इज द 90 अँड दिस इज द 85. हा 85 पासून सुद्धा पुढं लाईन आली म्हणून मी पुढं काउंट केलं. सो 86 87 अँड हियर इट इज 88. ही 88 आली. ही 89 येणार जर मी पुढे गेले तर. पण माझी पूर्ण नव्हतीच. ह्याला कोइन्साइड होती. सो इट्स 88. सो 88 इट इज द मेजरमेंट ऑफ अँगल.
सो दिस इज हाऊ वी कॅन मेजर द अँगल. आता हे काम तुम्हाला करायचं आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये असणारे अँगल्स मोजायचे आहेत. नाव वी आर गोइंग टू सी हाऊ टू ड्रॉ अँगल. तुमच्या पुस्तकामध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम सेट जो आहे दॅट इज ड्रॉइंग द अँगल. ड्रॉ द गिवन अँगल म्हणजे ड्रॉ द अँगल of given measurement. How to draw the angle of given measurement. आता हा ड्रॉ कसा करायचा त्यासाठी मी तुमच्याच पुस्तकातली एक्झाम्पल घेणार आहे. दॅट इज फ्रॉम प्रॉब्लेम सेट 26. सॉरी प्रॅक्टिस सेट 26. From that first one example that is 60 degree. आपण त्यातलं पहिलं एक्झाम्पल करतोय 60 डिग्री. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे. सो वी हॅव टू ड्रॉ द बेस. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द बेस. वी हॅव टू ड्रॉ द बेस. सो आय एम युझिंग माय स्केल. हिअर स्केल वेगळ्या असतात, मोठ्या साईजच्या असतात, त्यामुळे त्याचे मेजरमेंट मी सांगत नाही, तुम्ही लक्षात घेऊ शकता. सी हिअर नंबर्स आर 0 1 2. हिअर इट इज अ 5. आय नो इट, पण मी ह्याला 1 युनिट कन्सिडर करणार आहे मोठं कन्सिडर करण्यासाठी म्हणून. सो आय एम गोइंग टू ड्रॉ द लाईन. तुम्ही तुमच्या मनानं कितीही मेजरमेंट घेऊ शकता आणि खालची बेस लाईन काढू शकता. सी हिअर दिस इज द बेस लाईन. नाव आता तुम्ही अँगल काढायचा आहे दॅट इज द 60 डिग्री. पण 60 डिग्री बघा नीट लक्ष द्या. आता तुम्ही कोणत्या बाजूने काढू शकता. यू कॅन ड्रॉ द अँगल बाय दिस अँड बाय दिस ऑल्सो. तुम्ही कोणत्याही बाजूनं काढू शकता. मी दोन्हीही मेथडने दाखवते म्हणजे मग तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू सिलेक्ट दिस वन. द लाईन इज नेम ऑफ द लाईन इज द AB. So now we are going to draw the angle of AB measurement. AB with the segment base AB and upper line that is the C. आता A वरनं काढली तर AC येणार, B वरनं काढली तर BC येणार. So of 60 degree measurement. So बघा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे this notch and this line is most important. This notch I am going to match with the A and this line match with the baseline. Now I am going to count. कुठून काढायचं मला अँगल. सो मला इथे काढायचं आहे, एचे इथे काढायचं आहे. मग राईट साईडला घ्यायला लागेल कारण की लाईन राईट साईडला आपली, लेफ्ट साईडला नाहीच आहे म्हणून. सो फ्रॉम दिस 0 इथं 0 आहे, 0 पासून काढते मी. 0 10 20 30 40 50 अँड 60. मी इथे एक पॉईंट देते. जिथं 60 आहे तिथं मी खूण करून घेते. नाव बाय युझिंग स्केल आय एम गोइंग टू जॉईन दॅट पॉईंट, दॅट मार्क अँड ए. स्केलचा वापर करून मी जो मार्क केलेला आहे तो मार्क इथे आहे, तो मार्क आणि तो मार्क आणि ए पॉइंट जॉईन करते. सी हिअर लाईक दिस. आणि हा झाला आपला दॅट इज 60 डिग्री अँगल. 60 डिग्रीचा पहिला अँगल. आता प्रत्येक वेळेला या साईडनं काढला पाहिजे असं काही नाही. मी नेक्स्ट अँगल तुम्हाला या साईडनं काढलेला दाखवणार आहे. सो वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट. फर्स्ट क्वेश्चन वी हॅव कम्प्लीटेड. ओके, नेक्स्ट अँगल इज ऑफ 120 डिग्री. दॅट इज द ऑब्ट्यूज अँगल मोर दॅन 90 डिग्री. सो आपली प्रोसिजर सेम आहे, प्रोसिजरमध्ये काही बदल नाही आहे. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द फर्स्ट ऑफ ऑल बेस. आपल्याला बेस ड्रॉ करायचा आहे. सो बाय युझिंग स्केल आय एम गोइंग टू ड्रॉ द बेस. Here I have just draw the base. Now using protractor, before that I am just going to give the name that is QR. By using protractor we have to find the 120 degree. Again this notch, and now I am going to draw the angle on this side. See here, this is the notch and coincide with the line. आता लाईन कोणत्या बाजूला आहे. आता लाईन या बाजूला आहे बरं का. मी मगाशी या बाजूला घेतलं होतं, लाईन त्या बाजूला होती. या बाजूला आहे तर वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम 0. हिअर हा इकडचा 0 आपण स्टार्ट करणार आहे. सो 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120. सो हिअर द मार्क विल कम हिअर. या साईडला काढला पाहिजे असं काही नाही आहे.
तुम्ही त्या साईडला सुद्धा काढू शकता. मी कुठे ठेवलं होतं? आर वर ठेवलं होतं, नॉच कोइन्साइड केला होता. सो फ्रॉम दॅट आर आय एम गोइंग टू जॉइन दिस नाव. Like this. So here this angle is of measurement 120 degree. Okay. Now 106. Now I am going to show you the sixth angle, that is a 165. Again same procedure is there. For that we have to draw the base. After the base I am just giving the name SV. Now we are going to find out the 165. I am going to draw the angle here now. कोणत्याही साइडला तुम्ही काढू शकता. सेम प्रोसिजर, नॉच मॅच विथ द पॉइंट अँड दिस लाईन कोइन्साइड. आता कोणत्या साइडला लाईन आहे बघा, लाईन ऑन दिस साइड. सो स्टार्ट फ्रॉम दिस झिरो ऑन दिस साइड. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 30, 40, 50, 60. 60 इथं आलेलं आहे. 60 च्या पुढं हाऊ मेनी लाईन्स वी हॅव टू फाइंड आउट? 5 लाईन्स. 5 लाईनला ऑलरेडी इथे एक मॅच असते. सो हिअर 5. ज्यांना लक्षात आलेलं नाही त्याच्यासाठी म्हणून मी दाखवते. आय जस्ट काउंटेड फ्रॉम दिस साइड. मी या साईडपासून काउंट केलेलं आहे. So 0, 10, 20, 30, 40, 60 and here comes the 100, 160, 160 आणि त्याच्या पुढं 70 ह्याच्यामध्ये लाईन आलेली आहे 165. यू कॅन सी हिअर 165. सो त्याच्यावर मी मार्क केलेला आहे आणि मग आपण ते जॉईन करणार आहोत. हां, आता हा अँगल आहे का हे कन्फ्युजन होतं. We seems like it's a straight line, but it is not a straight line. आपल्याला असं वाटतं की ही स्ट्रेट लाईन आहे का? See here, is this straight line? No, it's not a straight line. ही स्ट्रेट लाईन आलेली नाही. आपल्याला वाटतं पण ती स्ट्रेट लाईन नाही. So here we complete our this practice set. Remaining angles you have to draw yourself. तुमचे उरलेले अँगल तुम्ही ड्रॉ करू शकता. सर कळलं असेल, आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.